जागतिक महिला दिनानिमित्त नवचैतन्य महिला मंडळाच्या वतीने रन फॉर वुमन या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। एकात्मता, ताकद आणि सौहार्द यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। ही स्पर्धा बीटी कवडे रोड, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ आयोजित करण्यात आली। स्पर्धेसाठी 2 गट ठेवण्यात आले होते। 50 वर्षांपर्यंतच्या गटात फक्त महिलांचा सहभाग होता, तर 50 वर्षांवरील गटात महिला व पुरुषांना सहभागाची संधी देण्यात आली होती। या मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। लोपमुद्रा हॉस्पिटल पुणे यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले होते। या कार्यक्रमात नवचैतन्य महिला मंडळ व हास्ययोग परिवार यांचा सहभाग होता। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमनताई काटे तसेच मकरंद टिल्लू उपस्थित होते। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिमित वासनिक या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्पर्धक, अतिथी व मान्यवरांचे आभार संगीता लड्ढा व प्रकाश अरगडे यांनी मानले। स्त्री ही आपल्या घरातच शक्तीपीठ आहे। आई, बहीण, माता, पत्नी, त्याच्या निमित्त आपण त्यांचा आज गौरव करत आहोत। स्त्री शिवाय जगात आपल्याला आधार नाही, मातृत्व नाही, त्यामुळे आपण स्त्रीला उच्च स्थान दिलेलं आहे। आणि आज आपण सगळे मिळून बीटी कवडे रोडला सगळ्या एज ग्रुपच्या स्पर्धा ठेवल्यात मॅरेथॉन, आणि सगळेजण पळतात आहेत आणि त्यांचा फार आनंदाने सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे। थँक्यू। आज मॅरेथॉन ही स्पर्धा बीटी कवडे रोडच्या महिला विभागाने अरेंज केली आहे। महिलांचा सन्मान करण्यासाठी ही स्पर्धा आहे। महिलांच्या दृष्टीने आज खूप चांगला दिवस आहे। महिला शक्ती, नारी शक्तीचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतल्यावर सगळ्यांचं अभिनंदन। जय हिंद, जय महाराष्ट्र। हास्ययोग परिवारांचा मेन उद्देशच असा होता, महिलांची संख्या जास्ती आहे आमच्या हास्य क्लब मध्ये, 99% महिला आहेत आणि महिलांसाठीचा उपक्रम या विभागामार्फत दुसरं वर्ष हे कंसिस्टन्सी करतोय। अशी स्पर्धा या प्रत्येक विभागात व्हावं आणि सगळ्या पुणे शहरामध्ये महिलांसाठीचं व्यासपीठ जे नवचैतन्य हास्ययोग परिवाराने स्वयंपूर्तीने चालू केले, सगळ्या विभागात अशा स्पर्धा घडाव्यात आणि महिलांना एक मानाचं स्थान मिळावं। सगळ्या महिलांना पुन्हा एकदा नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या या व्यासपीठावरून महिला दिनाच्या शुभेच्छा। धन्यवाद। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि अर्थातच नवचैतन्य महिला मंडळ यांनी आज ही मॅरेथॉन बीटी कवडे रोड आणि हडपसर भागामध्ये घेतली। हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष आहे। या भागामध्ये आजपर्यंत अशा मॅरेथॉन होत नव्हत्या, स्पर्धा होत नव्हत्या महिलांसाठी। त्या करण्याचं काम आमच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे, म्हणून त्याचं सगळ्यात पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आज अशी आहे की 365 दिवस ज्या महिला सतत पळतच असतात त्यांच्यासाठी सेपरेटली एक स्पर्धा घेतली आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि ज्या घरामध्ये महिला आनंदी असते तेच घर सगळ्यात जास्त श्रीमंत असतं। तेव्हा महिलांना आनंदी करा, श्रीमंती वाढवा आणि आपला देश पुढे घेऊन जाऊ द्या। मनापासून शुभेच्छा। हसत राहा, आनंदात राहा। नवचैतन्य महिला मंडळ यांच्यातर्फे गेली 3 वर्ष आम्ही महिला मॅरेथॉन करत आहोत। आज या ठिकाणी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज आमचे काटे सर हे 80 वर्षाचे आहेत, 90 वर्षाचे आहेत आणि त्याचप्रमाणे काटे मॅडम या आमच्या 80 वर्षाच्या आहेत। एक महिलांसाठी फार मोठं हे एक उदाहरण आहे की या वयात सुद्धा त्या आमच्या बरोबर मॅरेथॉन मध्ये पळतायत। आज मला अतिशय महिला दिनानिमित्त एकच सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे की आपलं शरीर चांगलं, आपलं मन चांगलं, आपलं जी महिला आपल्या मानसिकता आणि प्रामाणिकपणा कुटुंबामध्ये ठेवते तर तीच महिला समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू शकते। अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं 13 वर्षापासून करत आहेत। त्यांचा हास्य क्लब हे अनेक ठिकाणी पुण्यामध्ये आहे। आज मी मंत्री साहेब असतील, काटे सर असतील, आमचे पिंगळे सर असतील, मकरंद सर असतील, यांना मी विशेष कौतुक करते की महिलांना सन्मान देण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचं काम या महिला मंडळातर्फे होईल आणि समाजामध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या करतील। मी त्यांना शुभेच्छा देते आणि परत एकदा
नाव रोहित शेट्टी आहे आणि मी एक ऍथलीट आहे. मी बऱ्याच वर्षापासून मॅरेथॉन धावतो. मी आतापर्यंत सर्वात जास्त 101 किलोमीटरची मॅरेथॉन धावली आहे आणि आज इथं जागतिक महिला दिनानिमित्त या इव्हेंटला आल्याबद्दल खूप मला चांगलं वाटतंय. सगळे महिला जे 5 किलोमीटर 3 किलोमीटर रन आज करतात आहेत आणि मी आज एक मेसेज देईन सगळ्या महिलांसाठी की जागतिक महिला दिन हा तसं तर डेली साजरा व्हायला पाहिजे. कारण महिलांना बरेच रिस्पॉन्सिबिलिटी असतात, घरच्या पण असतात, पण हे सगळं रिस्पॉन्सिबिलिटीज करताना त्यांना स्वतःची हेल्थची काळजी पण घ्यायला हवी. दररोज ऍटलिस्ट अर्धा तास तरी स्वतःसाठी द्यावा त्यांनी आणि स्वतःची हेल्थची काळजी जर त्यांनी घेतली तर घरी पण जी लहान मुलं असतात किंवा फॅमिली असते ते सगळे एकदम हेल्दी राहतील. तर सगळ्यांना मी परत एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि धन्यवाद.